246 बार्शी विधानसभा वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार धनंजय जगदाळे यांनी बार्शीत होम टू होम प्रचार करत प्रस्थापित आजी माजी आमदारांना धक्का देण्याचे काम सुरू केले. डॉक्टर कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या विचारांचा वारसा लाभलेले धनंजय जगदाळे कसे निवडून येतील, त्यांची फाईट कोणाबरोबर असेल, त्यांच्याशी चर्चेत सांगितले आहे की आपली लढत शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र राऊत यांच्याबरोबर आहे. कारण बार्शीमध्ये मराठा फॅक्टर चालतोय व चालणार आहे. तसे पाहिले तर धनंजय जगदाळे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या विचारांची पेरणी सुरू केली आहे. धनंजय जगदाळेमुळे गॅस सिलेंडरचा फटका नेमका कोणाला बसणार? या दोन्ही आजी माजी आमदारांना फटका देत जनता गॅस सिलेंडर मतदान रूपी किचनमध्ये घेऊन जाणार. धनंजय जगदाळे यांची दुसरी जमेची बाजू बार्शी शहर व तालुक्यातील मराठा मतदार, मराठा हृदय सम्राट संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना बार्शीतील प्रस्थापित आमदारांनी खुले आवाहन केले व जरांगे पाटलांना अपमानित करून आपल्या मालकांना खुश ठेवण्याचे काम बार्शीत केले आहे. यामुळे बार्शी शहर व तालुक्यातील मराठा मतदार जरांगे पाटलांच्या अपमानाचा व अवमानाचा बदला गॅस सिलेंडरला मतदान देऊन मराठा उमेदवार धनंजय जगदाळेंच्या पाठीशी उभी राहणार. आज देखील बार्शी शहर व तालुक्यातील झोपडपट्टीतील जनतेला पिण्याचे पाणी 10 ते 15 दिवसातून एकदा येत आहे व झोपडपट्टीतील जनता या दोन्ही प्रस्थापित उमेदवारांना आजी माजी आमदार यांच्यावर नाराज आहे. आपण पाहतात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया. या चॅनलला पण नवीन असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपण आमच्या फेसबुक चॅनलला देखील फॉलो करायला विसरू नका. धनंजय जगदाळे यांनी डॉक्टर कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या विचारांचा वारसा घेऊन आपला हा झंझावाती प्रचार सुरू केलेला आहे. बरं, होम टू होम प्रचार करत असताना धनंजय जगदाळे यांना अडीअडचणी तर येतातच, परंतु या सर्वांना गॅस सिलेंडरच्या माध्यमातून धक्का करत धनंजय जगदाळे यांनी आपला होम टू होम प्रचार सुरू केलेला आहे. बार्शी शहरातून धनंजय जगदाळे यांना अगदी कामगारांपासून ते शिक्षकांपर्यंत प्रत्येकाने सहकार्य करण्याचे एक अभिवचन देण्यात आलेले आहे. पाहूया वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार धनंजय जगदाळे यांच्या गॅस सिलेंडरला फटका बसतो की मशाल का धनुष्यबाण? कारण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार धनंजय जगदाळे यांचा होम टू होम प्रचार ऊन अथवा ताण न बघता महिला व पुरुष हे देखील या प्रचारामध्ये उत्साहात सहभागी आहेत. तर काही कामगार काम करत असताना देखील या प्रचार फेरीला एक वेगळा आयाम देण्याचे काम करत आहेत. आपण पाहत आहात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार धनंजय जगदाळे यांच्या प्रचारार्थ महिला भगिनी देखील या प्रचारामध्ये पुढे सरसावून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार धनंजय जगदाळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आहेत. हा झंझावात जर असाच राहिला तर निश्चितच धनंजय जगदाळे यांची आमदारकी मात्र शाबूत राहील, यात शंकाच नाही. जगदाळे यांना प्रचार करत असताना जनतेमधून व जनसामान्यामधून खूप मोठासा प्रतिसाद मिळत आहे. आपण पाहतात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया. संध्याकाळच्या देखील या होम टू होम प्रचाराला बार्शीतील बाजारपेठेतून हे प्रचारक वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून धनंजय जगदाळे यांना निवडून देण्यासाठी आपापल्या परीने प्रचार करत आहेत. हा झंझावात असाच जर पुढील 4 दिवस राहिला, 23 तारखेला मात्र चित्र एक बार्शी शहर व तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कायापालट झालेले आपण पाहाल. आपण पाहतात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया. या चॅनलला आपण नवीन असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. बार्शीच्या सर्वांगीण विकासासाठी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार
व डॉक्टर कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या विचारांचा वारसा घेऊन उभे असलेले धनंजय जगदाळे यांचा बार्शी शहरातील होम टू होम असा हा प्रचार दौरा सुरू आहे। या प्रचाराला बार्शी शहर व तालुक्यातील लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असताना आपण पाहत आहोत। हाच प्रतिसाद बार्शी शहर व तालुक्यातील प्रस्थापित आजी व माजी आमदारांना धक्का करून गॅस सिलेंडरला मतदान रूपी किचनमध्ये मात्र निश्चित बंद करेल यात शंकाच नाही। वंचित बहुजन आघाडीवर निस्सीम प्रेम करणारे मतदार देखील या बार्शी शहर व तालुक्यामध्ये आहेत। याचंच एक देखणं उदाहरण आपण पाहत आहोत। धनंजय जगदाळे यांच्या रूपाने बार्शी शहराला मराठा आमदार म्हणून लाभणार आहे। संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांना बार्शी शहर व तालुक्यातील प्रस्थापित आमदारांनी व त्यांच्या काही पिल्लावळींनी जो प्रखरपणे विरोध केलेला होता याचा बदला घेण्यासाठी बार्शी शहर व तालुक्यातील मराठा समाज मात्र मोठ्या प्रमाणामध्ये सज्ज आहे। याचा फायदा देखील मराठा उमेदवार असलेले धनंजय जगदाळे यांना मात्र या गोष्टीचा निश्चित फायदा होईल। मी परमेश्वर कदम, बार्शी। मैं शबाना पठान बोल रही हूँ। हमारा हर समस्या है। देखो महंगाई इतनी बढ़ गई है, हमारे को बच्चों को खिलाएंगे क्या, कमाएंगे क्या। दूसरी बात, हमारे गली में नालियाँ नहीं है, हमारे को पानी टाइम पर आता नहीं है। लाइट बिल भी इतना बढ़ गया है कि बच्चे हमारे है ना इतना मच्छर काटते हैं, हमारे को गली में कुछ आता नहीं है, जाता नहीं है। और तीसरी बात क्या है, सब हमारे को जो आते हैं, जो भी निवड़ के आते हैं, हमेशा हमको बताते हैं कि हम ये करेंगे वो करेंगे, करते तो कुछ नहीं। इसलिए हमने फैसला उठाया, इस बार उठाएंगे तो धनंजय जगदाळे को उठाएंगे और सिलेंडर को ही वोट देंगे हम। और मेरे भाइयों, मेरे से ये विनंती है कि आप सिलेंडर को ही वोट दीजिए। बाबी, मला सांगा, बार्शी शहरामध्ये 4,500 कोटीचा निधी आला असे आमदार राजेंद्र राऊत म्हणतात, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? का त्यांनी आपल्या गल्लीमध्ये विकासच केलेला नाही असं तुमचं म्हणणं आहे का? आम्हाला केलं काय विकास केलं, पण ते का सगळं चुकीचा विकास केलेला। नेमका कसा विकास चुकीचा वाटतो तुम्हाला? म्हणजे कसं, आता बघा ना, आम्हाला बोललं की पाण्याचं काय, आम्हाला 8 दिवसाला एकदा पाणी येतं आणि नंतर काय जेवणा खाण्याचे आम्हाला काही हे पण नाही, आपण माग केलेलं आहे। बाबी, मला सांगा, आता पावसाळा झालेला आहे, पाणी भरपूर आहे, पाणी कसं काय तुम्ही म्हणता 8 दिवसांनी येते? 8 दिवसाला येते आमच्या इकडे पाणी। हो, मग हे आपण झोपडपट्टीच्या लाईन मध्ये राहताय म्हणून असं जाणून बुजून सोडलं जातंय कसं? ते तसंच असं जाणून बुजूनच सोडत असते, कारण मारवाड्याच्या याच्या त्याच्या लाईनला टॅक्स भेटतंय ना तिथून, म्हणून त्यांना तिथं हे करतात। चालते, मग यावेळेस आपण निश्चित कुणाला निवडून द्याल? आम्ही सिलेंडरला निवडून। चालते, ठीक आहे, धन्यवाद।